नमस्कार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सध्या सगळीकडे एकच व्हिडिओ व्हायरल होत आहे. जे कॅबिनेट मंत्री आहे भरत शेठ गोगावले यांनी सांगितलेलं होतं की 6 महिने आम्ही आणखी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कार्यकाळ वाढवून देऊ. तर असा सध्या सगळीकडे तो व्हिडिओ व्हायरल होत आहे मोठ्या प्रमाणात. आणि आपल्याला सगळ्यांना माहित आहे तुकाराम बाबा जे सांगलीचे आहेत ते मोठ्या प्रमाणात एक सगळे जेवढे पण काही सोशल मीडियाचे माध्यम आहेत त्या माध्यमातून आणि त्यांचा भरपूर सारा आता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कार्यकाळ वाढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जोपर्यंत जी.आर. निघत नाही, जोपर्यंत व्यवस्थित जी.आर. निघत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कार्यकाळ वाढला असं आपल्याला ग्राह्य धरता येणार नाही. त्यामुळं आज तुकाराम बाबा मुंबईला जाणार आहे आणि मुंबईला जाऊन तुकाराम बाबा मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील यांची भेट घेणार आहेत. आणि त्यांनी महामोर्चाचं जे मुंबईला आझाद मैदानावर महामोर्चाचं नियोजन हे जे हरिभाऊ राठोड आहेत माजी खासदार त्यांना दिलेलं आहे की तिथलं सर्व नियोजन करा. आणि आता पुढील नियोजन जे हरिभाऊ राठोड ते मुंबईचं करणारच आहे. तुकाराम बाबा पण लवकरात लवकर मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील यांची भेट घेऊन काय नियोजन करायचं, कोण कोण प्रशिक्षणार्थी साथ असेल असे त्यांना भरपूर सारे प्रश्न आहेत. तुकाराम बाबा यांचं म्हणणं आहे की वेगवेगळ्या जिल्ह्यातून कोणकोणते प्रशिक्षणार्थी आहे जे माझ्या सोबत आहे आणि ते माझ्या सोबत मी जी पायी दिंडी काढणार आहे, जो मोर्चा करणार आहे त्यासाठी किती लोक माझ्या सोबत आहे, माझ्यासोबत येणार आहे त्याची लिस्ट पाहिजे आहे बाबांना. तर बाबांचं असं म्हणणं आहे की प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून किती लोक येणार आहे याची जर लिस्ट भेटली तर पुढील नियोजन करायला बाबाला सोपं जाईल. आणि बाबांचं म्हणणं पण बरोबर आहे. एखादं जर काम करत आहे, एखादं जर आपल्याला मोर्चा नियोजन करायचं असत, त्यांची जेवणाची व्यवस्था, त्यांची खाण्याची व्यवस्था, त्यांची राहण्याची, त्यांची जी पाण्याची व्यवस्था सगळी व्यवस्था करावी लागतात. त्यानुसार बाबांचं म्हणणं आहे की एखादा कार्यक्रम आपल्याला छोटा मोठा जरी करायचा असेल तर त्याचं सुद्धा 15 दिवस 1 महिना नियोजन करावं लागतं. आणि त्याच्यामुळं मला लवकरात लवकर तुम्ही तालुका वाईज जिल्हा वाईज व्यवस्थित आकडेनुसार आकडे द्या की किती प्रशिक्षणार्थी माझ्या सोबत आहे, माझ्या सोबत येणार आहे, त्यानुसार मला पुढील नियोजन करायचं. तर सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना विनंती आहे की जेवढे जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थी बाबांच्या सोबत राहतील आणि बाबांसोबत येतील तेवढाच मोठा महामोर्चा आणि कार्यकाळ वाढण्यासाठी मदत होईल. त्यामुळे जेवढे काही प्रशिक्षणार्थी आहे वेगवेगळ्या विभागातील आस्थापनेतील ते सगळ्यांनी बाबासोबत यायचं आहे. आणि नक्कीच नवीन जी.आर. निघायला, नवीन पुढं वाट मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचं निघायला मार्ग भेटेल. त्यामुळं कुणीतरी एक प्रशिक्षणार्थ्यांनी एक गुगल शीट तयार करा आणि त्या गुगल शीटवर ऑनलाईन सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना सगळ्या ग्रुपवर व्यवस्थित जे खरोखर येणार आहेत, फक्त गुगल शीटवर भरून फायदा नाहीये, तर व्यवस्थित जे लोक येणार आहे त्यांची डिटेल, त्यांचा मोबाईल नंबर, त्यांचा तालुका, जिल्हा अशी माहिती एक गुगल फॉर्म बनवून त्या गुगल फॉर्मवर सगळ्या जिल्ह्यात जेवढे 36 जिल्हे आहे तर 36 जिल्ह्यामध्ये सगळीकडं एक ती गुगल शीट पसरवा आणि ती गुगल शीट पसरून एक बाबांपर्यंत व्यवस्थित आकडा जाईल की किती प्रशिक्षणार्थी आहेत ते येण्यासाठी बाबांचा सपोर्ट करण्यासाठी तयार आहेत. आता आपण बघितलं भरपूर सारे मोर्चे झाले, मुंबईला झाले, सांगलीला झाले, नागपूरला झाले, अशा सगळ्या प्रशिक्षणार्थींचे मोर्चे झाले. पण मग भरपूर साऱ्या प्रमाणात प्रशिक्षणार्थी एवढे येत नाहीये, फक्त आकडा देतात येत नाही असं झालं नाही पाहिजे. बाबांना व्यवस्थित काटेकोरपणे व्यवस्थित नियोजन करून एक आकडा भेटला तर बाबाला पुढील नियोजन करायला सोपं जाईल. बाबांचं म्हणणं आहे कोणी माझ्या सोबत या नका येऊ पण मी माझा लढा देणार आहे स्वतः. त्याच्यामुळं जेवढं काही सहकार्य करता येईल तेवढं सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी बाबांना सहकार्य करायचं आहे. येणार कॅबिनेटची बैठक, मीटिंग वगैरे त्याच्यामध्ये नक्कीच बाबा आपला मुद्दा टाकून कार्यकाळ वाढण्यासाठी प्रयत्न करणार आहेत आणि बाबा ते प्रयत्न सुद्धा करत आहे. फक्त प्रशिक्षणार्थ्यांना बाबाची साथ पाहिजे. बाबांची जर सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना साथ भेटली तर बाबा नक्कीच प्रयत्न करत आहेत आणि बाबा शेवटपर्यंत लढणार आहे जोपर्यंत सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना न्याय भेटत नाही. त्यामुळं जेवढे काही प्रशिक्षणार्थी आहे तुमच्या परीनं सगळ्यांना प्रयत्न तर कराच, पण बाबांना पण साथ द्या आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कार्यकाळ कसा वाढेल याकडे सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी लक्ष देऊन बाबांना सपोर्ट करा. एवढंच सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना सांगणं आहे. आणि प्रत्येक जिल्ह्यानुसार जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, सचिव, उपसचिव असे सगळे केलेले आहे. ज्या जिल्ह्यात
प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षाचं काम असेल त्या जिल्ह्याचं सगळ्या जेवढे काही प्रशिक्षणार्थी आहे त्या प्रशिक्षणार्थ्यांना एक गुगल शीट बनवून कोणकोणते प्रशिक्षणार्थी आहे जे बाबांसोबत येणार आहे त्या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना एक गुगल शीट बनवून ती माहिती भरायची आहे। नंतर बाबा आपल्याला एक डेट देणार आहे, बाबा आज मुंबईला जाणार आहे, बाबा सांगणार आहे तारीख की कोणत्या तारखेला आपल्याला मोर्चा करायचा आहे, कोणत्या तारखेला पुढील नियोजन कसं असेल ती तारीख आपल्याला बाबा सांगणार आहे। त्या अगोदर बाबाला हे नियोजन करायचं आहे की किती प्रशिक्षणार्थी आहे जे माझ्या सोबत येणार आहे, त्याच्यामुळे ते बाबाला नियोजन केल्याशिवाय तारीख डिक्लेअर होणार नाही। भरपूर साऱ्या ग्रुपवर भरपूर साऱ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला माहित आहे की चर्चा होत आहे, बाबा या तारखेला, बाबा 28 तारखेला, बाबा 29 तारखेला बाबा निघणार आहे, पायदिंडी करणार आहे, मुंबईला महामोर्चा होणार आहे। अशा सगळ्या ज्या पण काही अफवा आहे त्याच्यावर विश्वास ठेवू नका। तुम्हाला व्यवस्थित आणि योग्य माहिती आपल्या चॅनलवर भेटणार आहे तुम्हाला, त्याच्यामुळे निश्चित राहा। आणि बाबा जे काही बाबांचं सुद्धा तुम्हाला लाईव्ह आपल्या चॅनलवर भेटणार आहे, त्याच्यामुळे सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी सबस्क्राईब नक्की करा, चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना पोहोचा आणि सगळ्या प्रशिक्षणार्थी एकजूट व्हा। धन्यवाद।